नमस्कार, खमंग तडका या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आळूचे फतफदे। त्यासाठी लागणारे साहित्य: 2 गड्डी आळू धुवून कापून घेतले, 1 गड्डी आंबट चुका धुवून कापून घेतला, 1 वाटी तूर डाळ, अर्धी वाटी चणा डाळ, शेंगदाणे भिजवून घेतले, तेल, मीठ व हळद। आता आपण गॅस चालू करून घेऊ। कुकरमध्ये आपण थोडे तेल घालून घेऊ। अर्धा चमचा तेल, त्यात आपण आंबट चुका घालून घेऊ। आळू घालून घेऊ। तूर डाळ घालून घेऊ। चणा डाळ घालून घेऊ। दोन्ही डाळी 1 तास भिजवून घेतल्यात। भिजवलेले शेंगदाणे, आता आपण त्यात पाणी घालून घेऊ। अर्धा चमचा हळद घालून घेऊ। आता झाकण लावून आपण 3 शिट्ट्या करून घेऊ। कुकर थंड होईपर्यंत आपण फोडणीचे साहित्य बघू। लसूण, ओले खोबरे, हिरवी मिरची, जिरे, हिंग, कढीपत्ता, बेसन पीठ, गूळ, तेल व मीठ। आता आपण हिरवी मिरची, खोबरे, लसूण हे सर्व वाटून घेऊ। आता आपला मसाला वाटून झाला आहे। आता आपण कुकरचे झाकण काढून बघू। त्यात आपण 2 चमचे बेसन पीठ घालून घेऊ। डाळ घोटून घेऊ। आता आपली आळूची भाजी घोटून झाली, आपण त्यात गूळ घालून घेऊ। तीन चमचे गूळ। आता आपण गॅस चालू करून भांड्यात तेल घालून घेऊ। दोन चमचे तेल, तेल गरम झाले की आपण त्यात कढीपत्ता, हिंग व जिरे घालून घेऊ। आता आपण त्यात मसाला घालून घेऊ। आता आपण मसाला बारीक गॅसवरती परतून घेऊ। आता आपला मसाला परतून झाला, आपण थोडे पाणी घालून घेऊ। एक 5 मिनिटं परतून घेऊ। आता आपला मसाला परतून झाला आहे, आपण आता आळूची भाजी ओतून घेऊ।
थोडे पाणी घालून घेऊ. चवीनुसार मीठ घालून भाजी उकळून घेऊ. आता आपली भाजी छान उकळली. आपण गॅस बंद करून सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ. आळूच्या पातळ भाजीची रेसिपी आवडल्यास खमंग तडका या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.